नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चोकोलावा केक एकदम झटपट पद्धतीने कसा बनवायचा ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी क्रीमवाले बिस्किट घेतलेले आहेत, चॉकलेट क्रीमवाले. त्याचे तुकडे करून घ्यायचे आपण. त्याच्यामध्येच गरम दूध घालून मिश्रण सेलसर करून घ्यायचं. डार्क चॉकलेट आपण तुकडे करून घेणार आहे आणि थोडेसे तुकडे करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम दूध पण आपण घालून घेणार आहे. त्यासाठी मी छोटेसे चहावाले कप आहेत ते वापरणार आहे. त्याच्यामध्ये आपण आज बनवून बघणार आहे. आता आपण याच्यामध्ये गरम दूध घालूया बिस्किटमध्ये आणि मिश्रण करून घेऊया. बिस्किटमध्ये मी गरम दूध घालून छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मेल्टवालं चॉकलेट पण घालून घेतलेलं आहे. चॉकलेटमध्ये मी दूध घालून असं वितळवून घेतलं आहे आणि आता आपण ग्लासमध्ये थोडं थोडं बॅटर घालून त्याच्यामध्ये चॉकलेट ठेवून पुन्हा हे बॅटर घालून शिजवून घेणार आहे. कपमध्ये मी थोडं थोडं बॅटर असं घालून घेतलं आहे. त्याच्यात आता आपण एक चॉकलेटचा तुकडा घालून घेऊया आणि वरतून उरलेलं बॅटर घालून घेऊया आणि बेक करण्यासाठी ठेवून देऊया. कढई मी प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. त्याच्यामध्ये स्टँड ठेवून एक प्लेट ठेवलेली आहे. त्याच्यावर हे आपलं बॅटर भरलेले ग्लास ठेवून दिलेले आहे. आता आपण याला तयार होण्यासाठी एक 10 मिनिट झाकून असंच ठेवून देणार आहे. गरमागरम चोकोलावा केक आपला बनवून तयार झालेला आहे 10 मिनिटानंतर. तर तुम्हीही याचा गरमागरमच आस्वाद घ्या आणि घरच्या घरीच चोकोलावा केक अगदी घरच्या साहित्यापासून बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.